नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आनंदाची बातमी आहे। जे काही तुमचे अर्ज आहेत ते मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर जणांचे अर्ज सुद्धा मंजूर झालेले आहे, त्यांना मेसेज सुद्धा आलेला आहे। अशा प्रकारचा मेसेज सुद्धा आलेला आहे। तसेच त्यांचे अर्ज सुद्धा नारी शक्ती दूत ॲपमध्ये अप्रूव्ह दाखवत आहे। काही जणांचे इन रिव्ह्यू सुद्धा दाखवत आहे आणि काही जणांचे पेंडिंग सुद्धा दाखवत आहे। तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस ऑनलाइन सुद्धा चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपले स्टेटस चेक करून घ्या। सर्व स्टेटसचे जे काही अर्थ आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की आपला फॉर्म नक्की कोणत्या स्टेजला आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉइन करून ठेवा, म्हणजे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला लगेच मिळत राहील। त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉइन करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का, अप्रूव्ह झालेला आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून नारी शक्ती दूत हे ॲप सर्वप्रथम अपडेट करून घ्यायचे आहे। अपडेट केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP, तो OTP टाकल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। येथे खाली एक ऑप्शन दाखवत आहे केलेले अर्ज। येथे तुम्ही जे काही अर्ज केलेले असेल ते अर्ज येथे तुम्हाला दाखवले जाईल। केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता, तुम्ही जो काही अर्ज केलेला आहे तो येथे अप्रूव्ह दाखवत आहे। काही जणांचा येथे पेंडिंग दाखवत असेल, काही जणांचा येथे अप्रूव्ह दाखवत असेल। ज्यांचा अप्रूव्ह दाखवत असेल त्यांनी काही करण्याची गरज नाही, त्यांचा आता अर्ज मंजूर झालेला आहे। काही दिवसातच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।